तर आज आपण अशा प्रकारे चाळणीवर पुऱ्या वाफवून संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी तयार करणार आहोत। शिवाय ही रेसिपी एकदम हेल्दी सुद्धा आहे। त्यामुळे ही रेसिपी कोणती आणि कशी असेल हे बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। चला तर थेट रेसिपीकडे वळूया। ही रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला 1 कप एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आहे। पहिले आपण मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण पुरी करण्यासाठी पीठ करतो तयार, त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। म्हणजेच 1 कप आपण जर पीठ घेतलं तर अर्धा कप एवढं पाणी एकदम परफेक्ट असं होणार आहे। तर तुम्हाला माहिती आहे का, जर आपण 100 ग्रॅम पिठामध्ये 30 ml पाणी टाकलं तर ते परफेक्ट समोसेसाठी पीठ होतं तयार। तसंच आपण जर 100 ग्रॅम पिठामध्ये 50 ml पाणी घातलं तर ते परफेक्ट असं पुरीसाठी पीठ तयार होतं। तसंच जर 100 ग्रॅम पिठामध्ये आपण 60 ते 70% पाणी घातलं तर ते आपले परफेक्ट चपातीचं पीठ तयार होतं। आणि जर 100 ग्रॅम पिठामध्ये 100 ml पाणी टाकलं तर ते एकदम परफेक्ट असं बॅटर तयार होतं। हे सांगता सांगता आपलं मस्तपैकी पुरीसाठी एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे। या ठिकाणी आपल्याला एकदम परफेक्ट 1 कप पिठासाठी अर्धा कप पाणी एवढं लागलेलं आहे। पीठ एकदम परफेक्ट मळून झाल्यानंतर आपल्याला त्यावर थोडं तेल सुद्धा घालून घ्यायचं आहे। म्हणजे त्यामुळे आपलं पीठ हे व्यवस्थित राहील आणि सुकणार नाही किंवा त्याला तडा जाणार नाही। तेल घातल्यानंतर आपण थोड्याफार प्रमाणामध्ये हे मळून घेऊया आणि पुन्हा त्यावर आपल्याला एक ओला कपडा ठेवून द्यायचा आहे। म्हणजे त्यामुळे काय होणार आहे, आपलं जे पीठ आहे ते अजिबात सुकणार नाही किंवा त्याला तडा जाणार नाही आणि ते छान भिजलं सुद्धा जाईल। आता 10 मिनिटं आपल्याला हे पीठ असंच बाजूला ठेवायचंय। तर सगळ्यात पहिले ही रेसिपी बनवण्यासाठी येथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत। सगळ्यात पहिले आपण कोबी बारीक असा चिरून घेऊया। तर एकदम सुद्धा बारीक नाही आणि एकदम सुद्धा जाडा नाही, अशा प्रकारे आपल्याला हा कोबी आहे तो चिरून घ्यायचा आहे। त्याच प्रकारे ज्याप्रमाणे कोबी झालं त्याचप्रमाणे आपल्याला गाजर सुद्धा व्यवस्थित असं कापून घ्यायचंय। तर पहिले आपण सोलरच्या साहाय्याने व्यवस्थित असं सोलून घेऊया। सर्व भाज्या मी अगोदरच धुवून घेतलेल्या, आता आपण हे व्यवस्थित कापून घेऊया। गाजर सुद्धा आपल्याला एकदम बारीक नाही किंवा एकदम जाडे नाही, असे मीडियम असे कापून घ्यायचे। तुम्ही येथे व्हिडिओमध्ये बघू शकता त्याप्रमाणे मी येथे सर्व गाजर कापून घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला शिमला मिरची सुद्धा कापून घ्यायची आहे। त्यामुळे आपण शिमला मिरची सुद्धा थोडीशी जाडसर कापून घेऊया। असे थोडेसे मीडियम असे जाडसर कापल्यामुळे जो भाजीचा जो क्रंचीनेस आहे ना तो एकदम छान राहतो। आता ही सर्व तयारी बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच लक्षात घेतलं असेल की आज आपण येथे काय तयार करणार आहोत। तर आज आपण चपातीपासून म्हणजेच पुऱ्यांपासून एकदम हेल्दी अशा नूडल्स तयार करणार आहोत। आणि खरंच खूपच छान येथे आपल्या घरगुती नूडल्स तयार होतात। शिवाय आपल्या मुलांसाठी एकदम छान असा आरोग्यासाठी एकदम हेल्दी अशा आहेत। मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे 2 मीडियम साईजचे कांदे आहेत ते सुद्धा व्यवस्थित कापून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असे वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत। तर मस्तपैकी आपले इथे 10 मिनिटं होईपर्यंत व्यवस्थित भाजी सुद्धा कापून झालेली आहे, आलं लसूण मिरची सुद्धा कापून झालेली आहे। आता 10 मिनिटांनंतर आपलं पीठ एकदम मस्त असं भिजलं गेलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता त्याचा जो लवचिकपणा आहे तो तुम्हाला इथे दिसतच असेल। एकदम व्यवस्थित असा लवचिकपणा या पिठामध्ये आता आलेला आहे। जर तुम्ही सकाळी जर गव्हाचं पीठ भिजवलं असेल ना आणि ते जर लूज पडलं तर त्यामध्ये तुम्ही ज्याप्रमाणे पुरीचं आपलं पीठ असतं त्याप्रमाणे थोडं सुकं पीठ घालून मस्तपैकी मळून घ्यायचं आहे। आता ह्या पिठाचे आपल्याला व्यवस्थित असे गोळे करून घ्यायचे आहेत। तर सर्व पिठाचे आपण व्यवस्थित असे गोळे तयार करून घेऊया। सर्व पिठाचे मस्तपैकी गोळे तयार झालेले आहेत। आता आपण या सर्व पुऱ्या आहेत त्या लाटून घ्यायच्या आहेत। तर पिठाचा गोळा व्यवस्थित असा आपण पिठामध्ये गोळवून घेऊया। आपण या पुऱ्या लाटताना आपल्याला एकदम पातळ अशा या पुऱ्या लाटायच्या नाहीत, मीडियम अशा आपल्याला या पुऱ्या आहेत त्या लाटून घ्यायच्या आहेत। तसेच आपल्याला पुरी ही एकदम मोठ्या आकारामध्ये सुद्धा लाटायची नाही, त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता येथे आपली परफेक्ट अशी पुरी लाटून झालेली आहे आणि आपलं पीठ छान भिजल्यामुळे अजिबात आपल्या पिठाला तडा वगैरे गेली नाही आहे। जर आपण पीठ एकदम कडक मळलं असतं तर मग त्या पिठाला तडा गेल्या असत्या आणि चपातीप्रमाणे पातळ लाटलं असतं तर आपण जी पुढे रेसिपी करणार आहोत त्याला प्रॉब्लेम आला असता। ते पुढे तुम्हाला समजेलच। अशाच प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या आहेत त्या लाटून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी सर्व पुऱ्या आपण व्यवस्थित अशा लाटून घेतलेल्या आहेत। तुम्ही इथे बघू शकता एकदम परफेक्ट अशा आपल्या इथे पुऱ्या तयार झालेल्या आहेत। आता या ठिकाणी मी अगोदरच कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आणि त्यावर चाळण ठेवून घेतलेली। त्यावर आता आपल्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचंय। तर या ठिकाणी मी ऑइलचा जो स्प्रे आहे त्याच्याने व्यवस्थित असं तेल स्प्रे करून घेतलेलं आहे आणि आता ते हाताच्या साहाय्याने सगळं व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे। आता आपण तयार करून घेतलेल्या ज्या पुऱ्या आहेत त्यामधली एक पुरी आपल्याला या चाळणीवर ठेवून घ्यायची आहे आणि त्यावर एक 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला हे झाकण काढून घ्यायचं आहे
आणि ही जी पुरी आहे ती आपल्याला पलटून घ्यायची आहे, म्हणजेच काय आपल्याला दोन्हीकडून पुरी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. पुन्हा दुसऱ्या बाजूने आपल्याला 1 ते 2 मिनिटं ही पुरी शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही एका प्लेटवर काढून घ्यायची आहे. त्यानंतर अशाच प्रकारे आपल्याला दरवेळेला चाळणीला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे आणि तयार करून घेतलेल्या ज्या पुऱ्या आहेत त्या एक एक करून अशाच प्रकारे वाफवून घ्यायच्या आहेत. एकदम सहजच आपल्या पुऱ्या आहेत ह्या पटकन पलटल्या जातात, कारण की आपलं जे पीठ आहे ते एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे. शिवाय सगळीकडून एकसारख्या असल्यामुळे आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या अजिबात फाटत नाहीत किंवा अजिबात तुटत नाही आहेत. त्यामुळे मगाशी सांगताना मी तेच सांगितलं की एकदम पुरी आपल्याला जाड सुद्धा लाटायची नाही आणि एकदम आपल्याला पातळ सुद्धा या ठिकाणी लाटायची नाही आहे. तर अगदी 1-1, 2-2 मिनिटातच आपल्या ज्या सर्व पुऱ्या आहेत ते एकदम छान अशा शिजल्या जातात. तर या ठिकाणी आता एका प्लेटवर आपण ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपल्याला ही जी पुरी आहे ती अजिबात सुकवायची वगैरे गरज नाही लागणार आहे. एकदम परफेक्ट अशा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. फक्त पाठी आणि पुढे थोडंसं तेल लावणार आहे. पुढच्या पुऱ्यांना तर या ठिकाणी मी तेल अजिबात लावलेले नाही आहे. तरीसुद्धा तुम्ही येथे बघू शकता की आपल्या जे नूडल्स आहेत ते एकदम छान अशा सुटसुटीत तयार होणार आहेत. नूडल्स आपल्याला जशा प्रकारे पाहिजेत बारीक किंवा जाड असे आपण कापून घ्यायचे आहेत. शक्यतो मी या ठिकाणी बारीकच कापा केलेले आहेत, तुम्ही ते बघू शकता. आणि नूडल्स आहेत ते अजिबात एकमेकांना चिटकत नाहीत, अगदी पटकन अशा मोकळ्या सुद्धा होत आहेत, तुम्हाला इथे दिसतच असेल. आता यानंतर दुसऱ्या पुरीला मी अजिबात या ठिकाणी तेल लावलेले नाही आहे आणि अशाच प्रकारे फक्त गुंडाळून घेतलेली आहे. तरीसुद्धा आपण हे जे कट केलेले नूडल्स आहेत ते अजिबात एकमेकांना चिटकत नाही आणि परफेक्ट अशा इथे आपल्या नूडल्स तयार सुद्धा झालेले आहेत. अगदी घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून आपण सगळ्या स्वच्छतेची काळजी घेऊन या ठिकाणी आपले होममेड घरगुती नूडल्स तयार सुद्धा झालेले आहेत. तसंच नूडल्ससाठी लागणारं सोया सॉस, ब्लॅक पेपर हे सगळ्याची तयारी मी करून ठेवलेली आहे. आता गॅसवर आपल्याला पॅन ठेवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं तेल घालून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण चिरून घेतलेले जे लसूण, आलं, मिरची सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं टॉस करून घ्यायचं आहे. म्हणजेच काय, चायनीज आयटम बनवताना आपण जी गॅसची फ्लेम आहे ती नेहमी हायच ठेवली पाहिजे, म्हणजे त्याचा जो फ्रेग्रन्स आहे चायनीजचा तो एकदम छान येतो. तर यामध्ये आता आपण जे चिरलेल्या भाज्या आहेत त्या सगळ्या घालून घ्यायच्या आहेत. तर सगळ्यात पहिले मी कांदा घातलेला आहे, तसंच शिमला मिरची घालून घेतलेली आहे, गाजर घातलेलं आहे आणि कोबीसुद्धा घालून घेतलेली आहे. आता ह्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला अर्धवट कचवट अशा व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या आहेत. तर सर्व भाज्या आपण अशाच प्रकारे थोड्याशा अर्धवट शिजवून घेऊया आणि नंतर त्यामध्ये आपल्याला सॉसेस घालून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात पहिले मी 1 ते 2 चमचे एवढा सोया सॉस घालून घेतलेला आहे आणि तसंच ब्लॅक पेपर म्हणजे आपली काळी मिरी पावडर सुद्धा घालून घेतलेली आहे. आता यानंतर आपले जे सॉसेस आहेत आणि ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या आहेत आणि जो आपला सोया सॉस आहे त्याला अजिबात कचवट ठेवायचा नाही आहे, तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे मी भाज्या टॉस करून आणि शिजवून घेते त्याचप्रमाणे आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण जे शिजवलेल्या ज्या नूडल्स आहेत त्या आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. लगेचच यावर आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. मी अगोदरच मीठ घातलं नाही, नाहीतर मग आपल्या ज्या भाज्या आहेत त्या सॉफ्ट झाल्या असत्या. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं आहे, आपण जेव्हा चायनीज बनवतो त्यावेळेला मीठ हे पाठवून घालायचं आहे, म्हणजे त्यामुळे आपल्या भाज्यांमध्ये मस्तपैकी क्रंचीनेस राहतो. चला तर आपण आपली डिश मस्तपैकी सर्व करून घेऊया. झाल्यात की नाही एकदम भारी आणि भन्नाट अशा आपल्या हेल्दी नूडल्स. थोडी त्यावर कांदा पात सुद्धा घालून घेऊया. घरच्या घरी सर्व स्वच्छतेची काळजी घेऊन आणि तसेच मुलांच्या आरोग्याची काळजी घेऊन आपण मस्तपैकी घरच्या घरी गव्हाच्या नूडल्स येथे तयार केलेले आहेत. तर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे पुऱ्यांपासून गव्हाच्या नूडल्स नक्कीच तयार करून बघा. एकदम भारी अशा नूडल्स ह्या तयार होतात, शिवाय टेस्ट सुद्धा खूप छान लागते. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि आवडली असेल तर तुम्ही कोणत्या शहरामधून बघताय हे नक्कीच कळवा. तसेच रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.